नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला शहरात अवैध धंद्यांना कोणाचे अभय? अवैध धंद्यांवर कारवाई थंड बसत्यात। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेची संवाद यात्रा, 500 किलोमीटर करणार पायी प्रवास। अकोला तहसील कार्यालयातील महिला स्वच्छतागृह कायम बंद, महिलांची कुचंबना। धनगर आरक्षणासाठी टॉवरवर चढले 2 युवक, 3 दिवसानंतर खाली उतरण्यात यश। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील शिवाजी महाराज पार्क मध्ये स्वच्छता मोहीम। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरातील सर्वच पोलीस स्टेशन हद्दीतील व जिल्ह्यातील वर्ली जुगार अड्डे पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी संबंधित ठाणेदाराला दिले। या आदेशाला काही ठाणेदारांनी गंभीरपणे घेत आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे व अवैध जुगार वर्ली अड्डे बंद करण्यासाठी कारवाई केली। मात्र अजूनही काही पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई थंड बसत्यात आहे। अवैध धंदे करणाऱ्या माफियांना पुन्हा हे अवैध वर्ली जुगार अड्डे सुरू करू नये अशी सक्त ताकीद सुद्धा देण्यात आली। परंतु सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जनता भाजी बाजारात एका राजकीय वरदहस्त असलेल्या व शहरात वर्ली मटका माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2 पार्टनरचा वर्ली जुगार अड्डा आहे। हा अवैध वर्ली जुगार अड्डा कोणालाही न जुमानता बेधडकपणे सुरू आहे। विशेष बाब म्हणजे या वर्ली जुगार अड्ड्याला 3रा पार्टनर मिळाला असून या दोघांपेक्षाही पोलीस स्टेशनमध्ये त्याचा दरारा असून त्याला कोणाचीही भीती नसल्यामुळे जनता भाजी बाजाराचा अवैध वर्ली जुगार अड्डा सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। गेल्या आठवड्यात या जनता बाजारातील जुगार अड्ड्यावर नवीन आलेल्या SDPO यांनी धाड टाकून कारवाई केली होती, परंतु ती कारवाई समोर आलीच नाही असेही सूत्रांचे म्हणणे आहे। या कारवाईला अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याचे बोलले जाते। त्याला गुप्त ठेवण्यामागे हा 3रा पार्टनर विजय असल्याचे समजते। या 3ऱ्या पार्टनरची चर्चा सध्या जोरदार सुरू असून या विजयमुळेच काही पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथून सुरू झालेली संवाद यात्रा 500 किलोमीटर पायी प्रवास करीत राजराजेश्वर मंदिरामध्ये यात्रेचा समारोप होणार आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल 3000 रुपये व एकरी 5 क्विंटल प्रमाणे शासनाने अनुदान द्यावे आणि कपाशीला प्रति क्विंटल 3000 रुपये व एकरी 7 क्विंटल प्रमाणे शासनाने अनुदान द्यावे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे। कपाशी व तुरीची आयात थांबवावी व अतिवृष्टीची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह विविध मागण्यांसाठी आमदार नितीन देशमुख यांनी शेतकरी संवाद आजपासून सुरू केला असून ही दापुरा येथील संत गाडगेबाबा संस्थान इथून या यात्रेला प्रारंभ झाला आहे। 2 मार्चला अकोल्यात या यात्रेचा समारोप होईल। अकोला तहसील कार्यालयाचा कारभार सध्या ब्रिटिशकालीन इमारतीत सुरू आहे। येथे शासकीय कामासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी व सर्वसामान्य महिलांसाठी एकही महिला प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्याने सर्वसामान्य महिला व विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागत आहे। अकोला तहसील कार्यालयात प्रसाधनगृहाअभावी मात्र सर्वसामान्य महिलांची कुचंबना होत आहे। तहसील कार्यालयात एकमेव महिला प्रसाधनगृह असून ते कायम कुलूपबंद ठेवले असते। मात्र या प्रसाधनगृहाची चाबी तहसील कार्यालयातील महिलांकडे कर्मचाऱ्यांकडे असल्यामुळे या प्रसाधनगृहाची सुविधा केवळ महिला कर्मचाऱ्यांसाठी असून कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य महिला, युवती व विद्यार्थिनींचे काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। त्यामुळे सर्वसामान्य महिलांना वेगळा न्याय व महिला कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय असा प्रकार समोर येत असून सर्वसामान्य महिलांची कुचंबना होत असल्याचे सांगितले जात आहे। येथील कर्मचाऱ्यांना प्रसाधनगृहाबद्दल विचारले असता समोर एवढे मोठे मोकळे ग्राउंड असल्याचा सल्ला दिला जातो। त्यामुळे स्वच्छ भारत मिशनला तिलांजली देण्याचे काम तहसील कार्यालयातूनच होत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत। पुरुष लघुशंकेसाठी मोकळ्या मैदानात जातीलही, मात्र तहसीलमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य महिला, युवतींचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील मोबाईल टॉवरवर धनगर आरक्षण मागणीसाठी 3 दिवसांपासून सडलेल्या 2 उपोषण करणाऱ्या व्यक्तींना 126 फूट उंचावरून रेस्क्यू करून सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी खाली आणल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। लाखनवाडा बुद्रुक तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील धनगर समाजातील नवनीत भागवत सोनाळकर आणि मेहकर तालुक्यातील सारंगपूर येथील गजानन माधव बोरकर हे 2 जण लाखनवाडा बुद्रुक गावातील हिवरखेड रोडवरील अंदाजे 200 फूट उंच मोबाईल टॉवरवर आरक्षण संदर्भात उपोषणासाठी 13 फेब्रुवारी रोजी रात्री चढून तिथेच बसलेले होते। 14 फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांनी उपोषण सोडलेही, परंतु सारखे रात्रंदिवस तिथे वरच थांबलेले असल्याने त्यांची परिस्थिती खालावली असल्याने त्यांना खाली आणणे गरजेचे असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सविस्तर माहिती दिली आणि सकाळी 7 वाजता लाखनवाडा येथे येऊन रेस्क्यू ऑपरेशन चालू करण्यासाठी पाचारण केले। जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सळेदार, अमित ठाकूर, विकी गाडगे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही युवकांना खाली आणण्यात यश मिळवले असून त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। दीपक सदाफळे यांनी आपल्या सेफ्टी प्लॅनप्रमाणे साहस, जिद्द, कल्पकतेने सुखरूप खाली आणले। याच पद्धतीने दुसऱ्याही उपोषणकर्त्याला सुद्धा सुखरूप खाली आणले। यावेळी उपस्थित सर्व गावकरी, नातेवाईक आणि पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला। या धाडसी कामगिरीमुळे दीपक सदाफळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जगभरात उत्सव साजरा केला जात असून अकोला शहरातील श्री शिवाजी महाराज पार्क परिसरात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जात असून शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज पार्कची स्वच्छता करण्यात येत आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी येत असून त्यानिमित्त शहरात सर्व शासकीय कार्यालये तसेच सामाजिक व शासकीय संस्थांमधून विविध तयारी करण्यात येत आहे। शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अकोला शहरातील शिवाजी महाराज पार्क येथे बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त येतात। शिवजयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। शिवजयंतीच्या दिवशी भव्य मिरवणूक निघते। त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पार्कची महापालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे। आवारात वाढलेली काटेरी झुडपे आणि गवत महापालिका कर्मचाऱ्यांकडून तोडण्यात येत आहे। स्वच्छताही केली जात आहे। शिवजयंतीपूर्वी संपूर्ण संकुलाची स्वच्छता केली जाईल, जेणेकरून येथे येणाऱ्या शिवभक्तांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये। सामाजिक व मानवीय सेवा कार्यात कार्यरत असणाऱ्या लिनेस क्लब ऑफ अकोलाचा नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा महानगरात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला। क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अनिशा वखारिया असून सचिवपदी स्वाती अग्रवाल तथा कोषाध्यक्ष म्हणून वनिता बिजवे कामकाज बघणार आहेत। या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून लिनेसच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट स्वाती झुंझुनवाला उपस्थित होत्या। यावेळी 10 नूतन सदस्यांना क्लबमध्ये समाविष्ट करण्यात येऊन त्यांना पीडीपी सुनंदा गुप्ता यांनी शपथ दिली। या सोहळ्याचा प्रारंभ हळदी कुंकू व वाण देऊन करण्यात आला। स्वागत गीत अर्चना डेहनकर यांनी म्हटले। यावेळी रामधून साकार करण्यात आली। क्लबच्या अनिता उपाध्याय यांनी राम व रूपल लोहिया यांनी सीता यांची वेशभूषा साकारली। कार्यक्रमात तिळगुळ बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली। यात सुनंदा गुप्ता, जयश्री भारती व भारती खंडेलवाल यांनी बाजी मारली। तसेच रामभजन गीत स्पर्धा पण घेण्यात आली। यात प्रथम रचना खंडेलवाल, द्वितीय गीता रुपारेलिया, तृतीय सुनीता तोलानी आदींनी पारितोषिके पटकावलीत। या स्पर्धेचे परीक्षण चंदा जयस्वाल यांनी केले। कार्यक्रमात कोण बनेगा करोडपतीच्या विजेत्या शिल्पा मेश्राम यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। संचालन वनिता बिजवे, अलका उबाळे यांनी केले। क्लबच्या वतीने गरजूंना अन्नदान करण्यात आले। गरजू महिलांना गहू, तांदूळ, ज्वारी, चना डाळ आदी जीवनावश्यक साहित्य रेखा शर्मा यांच्या वतीने बहाल करण्यात आले, तर महिलांना कांबळ व मुलांना शैक्षणिक साहित्य दीना शाह यांनी वितरित केले। या सभेत पीडीपी हरविंदर कौर सेठी, डॉक्टर तारा माहेश्वरी, उषा बाहेती, आशा विरवाणी, सुनंदा गुप्ता, चार्टर्ड डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट स्वाती झुंझुनवाला, प्रेसिडेंट सुमित्रा खेतान, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रत्नमाला रुईकर, डिस्ट्रिक्ट कोषाध्यक्ष दिव्या देशमुख, कल्पना देशमुख, राजश्री देशमुख, सुलेखा गुप्ता, संगीता भारती, योगिता चव्हाण, धर्मिष्ठा वखारिया, सीमा खंडेलवाल, उषा भादुका, इंदू तिवारी, शोभा राठी, मंजुषा देशमुख, अलका उबाळे आदी उपस्थित होते।
और किने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया ओ रंग रसिया हो डोले की धारी में जो ना परोसा अरे खाई तोली का यार बन बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंतीनिमित्त खडकी ते वसंत देसाई स्टेडियम पर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीत हजारो बंजारा बांधव सहभागी झाले होते। या रॅलीत अनेक बंजारा महिलांचा सहभाग होता। या रॅलीत पारंपरिक वेश परिधान करून सहभागी झाले होते। बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 285वी जयंती आहे। त्यानिमित्त सेवा प्रतिष्ठान अकोला या ट्रस्टद्वारे हॉटेल सारथी नवीन खडकी अकोला ते महानायक वसंतरावजी नाईक पुतळ्यापर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये अकोला शहरातील सर्व बंजारा बांधवांनी सहपत्नीक मोठ्या संख्येत आपला सहभाग नोंदवला। यावेळी बंजारा समाजातील महिला आपल्या पारंपरिक वेशभूषेत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयघोष करीत रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। सदरची रॅली ही खडकी येथून कौलखेड चौक, खदान नाका, सिंधी कॅम्प चौक, भगतसिंग चौक, अशोक वाटिका बस स्थानक, टॉवर चौक ते अग्रसेन चौक पर्यंत काढण्यात आली होती। रॅलीचे समारोप हे अग्रसेन चौक स्थित महानायक वसंतरावजी नाईक पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आले। आज निघालेल्या या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते। अकोला वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक वार्डात रुग्णांची संख्या वाढली असल्याने रुग्णांना बेड मिळत नसल्याची बाब समोर आली आहे। एकाच बेडवर 2 रुग्णांचा उपचार सुरू असल्यामुळे असुविधा होत असून याकडे लक्ष देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे वेळ नाही। गरीब रुग्णांना होत असलेला त्रास पाहता जनप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का अशी आर्त हाक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून केली जात आहे। अकोला जिल्हा नव्हे तर वाशिम, बुलढाणा या 3 जिल्ह्यातील रुग्णांसाठी लाभदायक असणाऱ्या अकोला वैद्यकीय महाविद्यालयात सध्या रुग्णांसाठी बेडची कमतरता निर्माण झाली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते। रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिला जातो। त्या वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्या कारणामुळे प्रत्येक वार्डात एका बेडवर 2 रुग्ण पाहायला मिळत आहेत। काही रुग्णांना तर बेड मिळत नसल्यामुळे जमिनीवरही झोपावे लागते। हा भयावह प्रकार पाहता याची दखल कोणीही घेऊ नये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। अकोला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा सुरू झाले। अतिगंभीर रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर केल्या जाते। त्यामुळे जुन्या वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक वार्डाचा ताण कमी होतो। परंतु सध्या परिस्थिती अगदी विपरीत झाली आहे। अनेक वार्डांमध्ये बेडच नसल्यामुळे रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होताना दिसत नाहीत। या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाद्वारे कोणतीही उपाययोजना केली जात नाही। अनेक रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार करूनही कोणीही ऐकायला तयार नसल्यामुळे त्यांनी कोठे जावे असा प्रश्न उपस्थित झालाय। याकडे आता जिल्हा प्रतिनिधी लक्ष देऊन वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेला हा प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। खामगाववरून अकोल्याला येत असलेल्या शिवशाही बसच्या मागील टायरचे लायनर घासल्याने अचानक धूर निघत असताना बस चालकाला दिसताच बस रस्त्याच्या कडेला थांबवत सर्व बसमधील प्रवाशांना सुखरूप खाली उतरवत अग्निशमन विभागाला माहिती दिल्याने अनर्थ टळला, अन्यथा मोठी घटना घडली असती। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली असून खामगाववरून अकोल्याला येत असलेल्या शिवशाही बसच्या मागील टायरला अचानक आग लागल्याची घटना वाशिम बायपास जवळील धाबेकर फार्म हाऊस समोर घडली।
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली। अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले। बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांचे जीव वाचल्याने बस चालक तसेच अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे। मात्र परिवहन महामंडळाचा गलथान कारभार यामुळे पुढे आला आहे। याबाबत कारवाई करण्याची मागणी होत आहे। अकोल्यात शेतकरी मुलामुलींनी व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीने साजरा केला। आमचा पहिला व्हॅलेंटाईन म्हणजे आमचा शेतकरी आणि शेती यांची रक्षा करावी याकरिता थेट जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबाचे पुष्प देऊन ही विनंती करण्यात आली। सुमारे 150 शेतकरी सुपुत्रांनी या अनोख्या आंदोलनात सहभाग घेतला। व्हॅलेंटाईन डेला युवकांनी माझे पहिले प्रेम माझा जिल्हा म्हणत भविष्याचा जाहीरनामा तयार करण्यासाठी गांधी जवाहर बागेत बैठक घेतली। यावेळी मोठ्या प्रमाणात युवा पिढी एकवटली होती। सेव्ह माय व्हॅलेंटाईनचा नारा देत युवकांनी नागरिक व प्रशासनाला भविष्याचे ग्रीटिंग कार्ड दिले। जिल्हा कसा असावा यासाठी शेतकरी, कामगार, बेरोजगार, विद्यार्थी, बंद होणाऱ्या शाळा, शिष्यवृत्ती, बस सुविधा, महिलांच्या असुरक्षितता यासह विविध सामान्य जनतेच्या हक्कांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून अकोल्याचा युवा जाहीरनामा युवकांनी पुढाकार घेत तयार केला। यावेळी सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली। नंतर युवा जाहीरनाम्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली। आज अकोला जिल्ह्यातील आम्ही सगळे तरुण, अकोल्याच्या कानाकोपऱ्यातील आम्ही सगळे तरुण एकत्रित आलो आणि युवा संगम म्हणजे युवकांचा संगम करून आम्ही अकोला जिल्ह्यातले जे काही प्रश्न आहेत, शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, इतरही वेगवेगळी प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही प्रशासनाकडे ही ग्रीटिंग कार्ड, एक प्रेमाचं पत्र व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आम्ही घेऊन आलो असता आम्हाला प्रशासनाने सांगितलंय की याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, तुम्ही पुढे आलं पाहिजे। पण आम्हाला असं म्हणायचं आहे की आमच्या स्वप्नातील अकोला घडवण्यासाठी ही व्यवस्था निर्माण झालेली आहे, या व्यवस्थेने ती कामं करावीत यासाठी आम्ही सगळी पोरं एकत्रित होऊन आता येणाऱ्या काळामध्ये अकोल्याचा जाहीरनामा तयार करून अकोला आमच्या स्वप्नातील घडवल्याशिवाय राहणार नाही हीच मानवंदना शहीदांना देऊन आम्ही या कार्यक्रमाला, या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे। येत्या 23 मार्चला म्हणजेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांना ज्या दिवशी फाशी देण्यात आली होती तिथून स्वातंत्र्याची क्रांती सुरू झाली होती, त्याच क्रांतीचा आधार घेत किंवा त्याच क्रांतीच्या दिवशी आम्ही सगळे तरुण अकोल्याचा जाहीरनामा कलेक्टरांच्या समोर ठेवून आणि राजकीय पक्षांच्या समोर ठेवून तो पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला शहरात अवैध धंद्यांना कोणाचे अभय? अवैध धंद्यांवर कारवाई थंड बसत्यात। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेची संवाद यात्रा, 500 किलोमीटर करणार पायी प्रवास। अकोला तहसील कार्यालयातील महिला स्वच्छतागृह कायम बंद, महिलांची कुचंबना। धनगर आरक्षणासाठी टॉवरवर चढले 2 युवक, 3 दिवसानंतर खाली उतरण्यात यश। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील शिवाजी महाराज पार्क मध्ये स्वच्छता मोहीम। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।